SHJ स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आनंददायी शनिवार या अंतर्गत आपण कोणत्या कृती घ्याव्यात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बैठे योगासने पाहिली होती। या शनिवारी आपण मुलांसाठी खडी योगासने घेऊ शकतो, जसे की ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, उत्तानासन अशी विविध योगासने आपण मुलांना शिकवू शकतो। योगासन केल्यामुळे मुलांना अनेक फायदे मिळतात, जसे की त्यांची शारीरिक लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात, संतुलन आणि समन्वय मुलांना साधता येते, श्वास नियंत्रण करण्याचे कौशल्य मुलांना प्राप्त होते, त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते, ताणतणाव कमी करण्याचे कौशल्यही योगासनामुळे मुलांना प्राप्त होतं आणि मुलांना चांगली झोपही योगासनांमुळे मिळते। आता पाहूयात असे काही खेळ जे सर्व वर्गातील मुलांना सर्व इयत्तांसाठी अपेक्षित अध्ययन निष्पत्तीच्या काठिण्य पातळीनुसार घेता येतील। यातला पहिला खेळ आहे शब्दांची रेल्वे। यासाठी आपल्याला मराठी, इंग्रजी अशा काही शब्दांची कार्ड लागतील। पहिला शब्द घेतल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटला जे अक्षर येईल त्या अक्षरापासून मुलांनी पुढचा शब्द त्या रेल्वेला जोडायचा। दिलेल्या वेळेत जो गट जास्तीत जास्त शब्द जोडेल त्या गटाला या खेळाचा विजेता म्हणून घोषित करावे। शब्द जोडत असताना मुलांना शब्द शोधणे यासाठी प्रत्येक शब्द अनेकदा वाचायला लागतो, त्यामुळे त्यांची वाचन कौशल्य आपल्याला विकसित करता येतात। त्याचबरोबर हा खेळ गटात असल्यामुळे मुलांना गटात काम करणे हे कौशल्यही या खेळामुळे आत्मसात होते। संघटन कौशल्य व सर्वांना एकत्र घेऊन खेळणे यामुळे मुलांच्या सांघिक भावना वाढीस लागतात। हाच खेळ आपण मराठीचे शब्द, इंग्रजीचे शब्द, त्याचप्रमाणे संख्या जोडणे अशासाठी सुद्धा घेऊ शकतो। वर्गाच्या काठिण्य पातळीनुसार यामध्ये आपण आपल्याला हवा तसा बदल करून हा खेळ वर्गामध्ये घेऊ शकतो। यामुळे मनोरंजनातून शिक्षण हे उद्दिष्ट सहज साध्य करता येते। आता पाहूयात आपला आजचा पुढचा खेळ। खेळाचं नाव आहे चला बनवूया नवे मित्र। यासाठी आपल्याला वर्गातील काही मुलांच्या पाट्या लागतील। या पाट्यांवर मुलांना वाचण्यासाठी कठीण असणारे शब्द लिहावेत। हे शब्द आपण मराठी व इंग्रजी अशा कोणत्याही विषयातील लिहू शकतो, किंवा या शब्दांऐवजी आपण मुलांना वाचण्यास कठीण असणाऱ्या संख्याही लिहू शकतो। या संख्या किंवा शब्द पाटीवर लिहिल्यानंतर मुलांना भिंतीकडे तोंड करून उभे करावे व जो मुलगा शब्द वाचणार आहे त्याने प्रत्येक मुलापाशी जाऊन त्याला हाक मारावी व त्याच्या पाटीवरचा शब्द किंवा संख्या वाचावी। जितक्या मुलांच्या पाटीवरचा शब्द किंवा संख्या त्या मुलाकडून वाचली जाईल तितके त्यानं मित्र बनवलेले असतील असे सांगावे आणि खेळाच्या शेवटी जो मुलगा जास्तीत जास्त मित्र बनवेल तो असेल या खेळाचा विजेता। या खेळामुळे मुलांना मित्र बनवणे हे कौशल्य देखील आपल्याला आत्मसात करता येईल। मी किती जास्त मित्र बनवू शकतो अशी स्पर्धा मुलांमध्ये निर्माण होईल। त्यामुळे प्रत्येकजण जास्तीत जास्त शब्द वाचण्याचा प्रयत्न करेल आणि या खेळातून मनोरंजन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यास आपल्याला मदत होईल। किती मित्र जमवले त्रिशानं? टाळ्या
वाजवा. त्याशिवाय या शनिवारी आपण मुलांकडून विविध कार्यानुभवच्या वस्तू तयार करून घेऊ शकतो. जसं की डाळींपासून विविध चित्र बनवणे, माचीसमधील काड्यांपासून विविध प्रतिकृती बनवणे. यामुळे मुलांची एकाग्रता आणि मुलांमधील कलाकौशल्य वाढण्यास नक्कीच मदत होईल. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.